तू घर दादाच्या नावावर करायला कशी काय तयार झालीस? तुला कळतंय तू काय करतेस ते? तुम्ही शांत होता का सर? का चिडता एवढं? अगं कसा शांत बसू? आपण या घरासाठी किती मेहनत घेतली विसरली आहेस का? दिवस रात्र एक केलाय. वल्लू, हे घर म्हणजे ना तुझं स्वप्न होतं. आई कशी वागत होती तुझ्यासोबत, त्या सगळ्यांवर मात करून तू तुझं स्वप्न पूर्ण केलं आणि आज इतक्या सहज दादाच्या नावावर घर करायला निघालीस. हे बघ वल्लू, तू तुझं स्वप्न असं उद्ध्वस्त करू नकोस. डोकं शांत ठेव आणि घर दादाच्या नावावर करायचा विचार सुद्धा करू नको. तुला कळतंय ना मी काय सांगतोय ते? मला सगळं काही कळतंय, पण मला एक गोष्ट सांगा, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? विश्वास आहे का वल्लू? पण मग आता काही बोलू नका. मी हे घर दादांच्या नावावर करणार आहे. दादा, हे स्टॅम्प पेपर, यावर मी सही केली आहे. तुमच्या सह्या झाल्या की हे घर तुमच्या नावावर होईल. ठीक आहे, दे पेपर्स. हा दादा, एक प्रोसिजर तुम्हाला सांगायची विसरले मी. कुठली प्रोसिजर? कसं आहे ना, या घराची एकूणच किंमत 99 लाख रुपये आणि त्यातले 29 लाख रुपये मी भरलेत, बरोबर ना? सो उरलेली 70 लाखाची रक्कम जी आहे ते कर्ज आहे. एकदा का ते कर्ज तुम्ही फेडलत ना की हे घर तुमच्या नावावर होईल. हीच प्रोसिजर आहे. काय? वल्लरी ना जरा जास्त छाणी आहे. इतक्या सहजासहजी घर नावावर करणार नाही हे माहिती होतच म्हणे. अगं काय बोलली राहिली वल्लरी तू? मी कुठून आणू एवढे पैसे? अगं माझ्याकडे नाही आहेत एवढे पैसे, आणि मी तर कुठे कामं धंद्याला बी जात नाही. कुठून आणणार आहे मी एवढे पैसे? किती समजावलं होतं तुम्हाला मी, हा विषय इथे काढायचा नाही म्हणून. असं कोण वागतं आपल्या भरल्या घरात? हा, ती वल्लरी कोणासाठी करते? धावून धावून घरासाठी करते ना. तिला मदत करायची सोडून असं वागता का हो तुम्ही? किती समजावलं गो, वल्लरी ऐकतच नाहीत. भाऊजींना पण कसं बोलले, आई काय हो तुम्ही? तुम्ही पण काही बोलत नाही. वहिनी वहिनी प्लीज शांत व्हा. ऐक, त्यांना मोठा भाऊ समजून माफ करून टाक ग. मी हो, माझ्या मनात त्यांच्याविषयी राग नाहीये, तुम्ही नका काळजी करू. समजवलं ग, ऐकत म्हणून नाही. शांत व्हा, प्लीज शांत व्हा. तू करतेस म्हणून आहे बस सगळं. समजावून थकले मी. शांत. घे बाय माझे, किती छान असा या रे. हा बघ बघ, झाडात बुलूप लावले मी. मस्तच ना. हा, फुगे पण असत बघ. कंदील ग. कंदील असत ते रे. बसाक जागा बघ रे, खय असा ती. हे बघ. चल 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 चल, कोणतरी येऊन बसाक लाय तर. आई अगं इथे गेम असान. तू काय येता? हा. येता तू का रे? खाऊचे फोटो लावले बघ किती. बघा नुसतं ना. आ? हो, या बघा तोंडात पाणी सुटत. अरे कोमट पाणी असं या मका काय आंघोळ करूची असा? तुमचं फ्रीज बंद असा काय? मका थंडगार पाणी लागता.
घेऊन ये जा पटकन. तन्या तुझं पण ग्लास सॉरी मॅम, मी घेऊन येतो. ये घेऊ. मी खेळू. हा? लावते हे घेऊ. मॅम ऑर्डर. रे तन्या तुका भूक लागली होती ना, सांग काय तर सांग. विचारते आज काय मेन्यू हा? आज मिसळ पाव पावभाजी. अरे दादा, आमका समजतला ना ह्या भाषेत सांग. तुका समजतला ह्या भाषेत नको बोल. सँडविच. काय अजून काय? मिसळ. नूडल्स काय आहे? याची ना कॅसेटच करावे. काय रे अरे बोल, बघतोय काय? रे तू शब्द घेतस की बोलतस, काय करतस काय रे? हा? तू एक काम कर, जाऊ ना 2 प्लेट मेदू वडा घेऊन ये जा. जा रे, काय बघत राहलंस? तन्मय थांब. काय चाललंय? रघु इथे तुला एंटरटेन करायला आलेला नाहीये. तो शांतपणे त्याचं काम करतोय आणि तुला हसायला सुचतंय. तायडे अगं सहज गंमत केली ग. सहज? तुला त्याचं अडखळत बोलणं दिसलं, पण त्याची मेहनत नाही दिसली ना, त्याचा संघर्ष नाही दिसला. त्यांनी बोलायला तोंड जरी उघडलं तरी तुझ्यासारख्या घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक त्याच्यावर हसणार आहेत हे त्याला माहित नसणार आहे का? पण तरीही तोडकं मोडकं का होईना तो बोलण्याचा प्रयत्न तरी करतोय. संघर्ष करतोय तो, कारण त्याचा त्याच्या मेहनतीवर विश्वास आहे. पण मेहनत आणि आपला दूर दूरपर्यंत काही संबंधच नाहीये, हो ना? काय गो, हा इतक्या लोकांसमोर माझ्या तनाचा अपमान करतस? मी कोणाचाही अपमान केलेला नाही आई, पण काय आहे ना, चूक ते चूकच असतं. मग ती तुझ्या तन्यानी केली तरीही. आणि किती सहज एखाद्याच्या व्यंगावर हसतो आपण, पण त्या हसण्याचा त्या व्यक्तीच्या मनावर काय परिणाम होईल याचा जरासाही विचार येत नाही का आपल्या मनात? आणि रघु हा इथला वेटर नाहीये फक्त, तो आमच्या परिवाराचा एक भाग आहे, आमच्या टीमचा एक भाग आहे, आमची फॅमिली आहे तो. ती तुमची फॅमिली आणि आम्ही काय परके? ज्या माणसांना माणसांशी माणसांसारखं वागण्याची सुद्धा रीत नाहीये ना, त्या लोकांना फॅमिली म्हणण्याची इच्छाच नाहीये माका. माझ्या स्टाफशी जर तुम्हाला व्यवस्थित वागता बोलता येत नसेल ना, तर यापुढे या कॅफेमध्ये तुम्ही पाऊल ठेवलेलंही मला चालणार नाही. चल रे तन्या, आपण ना आता हयसर 1 मिनिट सुद्धा थांबू नाही. असा 4 पैसे गाठीक मिळाले ना म्हणून पाय जमिनीवर रवडत नाही त्याचे. चल तू चल चल. रघु थांब. आता जे काही झालं त्यासाठी सगळ्यांना सॉरी. प्लीज कंटिन्यू. माफ कर मका यायला जरा उशीरच झाला, पण आता आली आहे ना मी. आता तुझ्यावर काय कोणावरही अन्याय झालेला मी सहन करून घेणार नाही. आणि रघु, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझं अडखळत बोलणं हा तुझा दुबळेपणा नाहीये, ते तुझं सामर्थ्य आहे. जा,
वल्लरी मी काय म्हणते तू अडी काम करून राहिले आणि डिस्टर्ब करून राहिले का ग मी सॉरी खरं प्लीज अहो तुम्ही सॉरी म्हणत जाऊ नका. तुम्ही काही डिस्टर्ब नाही करत आहात मला. बोला काय काम होतं? अगं जन्माष्टमी राहिली ना, पूजा करायला पाहिजे ना आपल्याला, सागर संगीत व्हायला पाहिजे, म्हटलं तुला विचारावं सगळं. वहिनी अहो यात काय विचारायचं? तुम्ही मोठ्या आहात, सगळे निर्णय तुम्हीच घ्यायचे. इनफॅक्ट माझी काही मदत लागली तर प्लीज मला सांगा. नाही म्हणजे तुम्हाला काही बाहेरनं आणायचं असेल ना तर मी घेऊन येईन. हा चालेल. वल्लरी आपण नाही पूजा सागर संगीत करूया. अगदी कसं आहे ना, ही पूजा केली ना तर मला खात्री आहे यावर्षी तुले नाही तर मले कोणाला तरी बाळ होईल, घर कसं भरल्यासारखं होईल. आपण ना घरीच प्रसाद करूया, सागर संगीत एकदम जास्तीत दूध आणते, विरजण लावते आणि पूजे उपवास असणार की नाही पूजेचा, म्हणजे आपण साबुदाणा बी करायला लागेल. हो सगळी तयारी करते मी. अगं का वहिनी एक विचारू का? हां नाही म्हणजे महेंद्र दादा चिडल्यात माझ्यावर, मला माहिती आहे. तुम्ही चिडला नाही आहात ना माझ्यावर? काय बी काय बोलू राहिली तू? अगं ह्या घरात ना मला तुझ्यामुळे आपलेपणा वाटतो ग. तू आहेस म्हणून बरं वाटतं मला. माझी बहीण सुमन तिने तर मनोज भाऊनं उद्ध्वस्त केलं होतं अगदी, पण तिची मोठी बहीण असून मला आपलं म्हणलं तुम्ही. घरात आश्रय दिलात, मला समजून घेतलं. वहिनी प्लीज काय बोलताय तुम्ही? हे बघा तुम्ही उलट महेंद्र दादांना सावरलंय, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात, त्यांना प्रत्येक वेळी सांभाळून घेताय तुम्ही. उलट आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे की तुम्ही महेंद्र दादांसोबत सुखी आहात ना.